माखण दे. गोपिका म्हणल्या माखण देणार नाही, दह्या दुधाचा हिशोब द्यावा लागतो. मथुरेला त्या कंसाला जर नेऊन दिलं नाही तर तो आपल्या इकडे पुन्हा येईल, त्याचे सेनापती पाठवल, सैनिक पाठवल, आपल्या लोकांना त्रास देईल. हे सगळं कर आहे, टॅक्स, ज्याला आपल्या भाषेत टॅक्स म्हणतो आपण. हे सगळं टॅक्स मग आम्हाला तिथे भरावंच लागतं. आपल्याकडे एवढ्या स्वतःच्या गायी असल्या तरी पण तो राजा आहे, त्याला टॅक्स तर द्यावं लागणार ना. आम्हाला नेऊ दे. ज्यावेळेस सगळ्या गोपिका बळजबरी आपल्या मटकी उचलून एकावर एक ठेवून निघाल्या महाराज, कन्हैया म्हणे त्या अशा ऐकणार नाही. कन्हैयाने दुसरी युक्ती केली. म्हणे मुलांनो, आपल्या जवळपासचे दगड उचला आणि दगडाने काय करायचे महाराज, मटकीवरती निशाणा मारायचे. म्हणे राम अवतारामध्ये धनुष्य चालवलंय म्हणे, अनेक पराक्रम गाजवले आहे म्हणे. आता इथं शस्त्र नाहीये, पण ठीक आहे म्हणे, जे भेटेल त्याला शस्त्र बनवून टाकू. आणि दगड उचललेला आहे आणि मटकी फोडायला लागले. मटकी ज्यावेळेस फुटायची महाराज, सगळं दही या गोपिका सगळ्या पुढे चालायच्या बरं का. आणि निशाणा असा लावायचे की त्यांच्या पायाच्या आवाजामध्येच त्या दगडाचा पण आवाज त्या ठिकाणी व्हायचा. लक्षातच यायचं नाही की मटकी फुटली म्हणून. आणि मागच्या साईडनं दही, दूध, माखण, लोणी सगळं सांडत राहायचं. आणि ह्या गोपिका सगळ्या रिकामे घडे घेऊन जायचे गोपाल. आणि त्या ठिकाणी बाजाराला विकायला बसायला लागल्या की अरे अरे याच्यात तर काहीच नाही, आपली मटकी तर फुटली. शुकदेवजी महाराज सांगतात, राजन, या सर्व बाललीलांचं एक कारण आहे, एक सिद्धांत आहे. आपली मटकी देखील, या देहाची मटकी जी आहे ना, दह्यानी भरा, दुधानी भरा, तुपानी भरा, लोण्यानी भरा, पण जर त्याच्यामध्ये अविद्या आणि दुर्गुणाचा एक जरी खडा लागला ना महाराज, तर सर्व चांगलं केलेलं सत्कर्म जसं दही दूध सांडून जातं, तसं ते सगळं हळूहळू हळू रिकाम होऊन जातं. एक दुर्गुण जरी आपल्या अंगामध्ये असेल तर त्यांनी चांगलं केलेलं सत्कर्म सगळं नाश होतं. हे सांगण्यासाठी ही परमात्म्याने लीला केलेली आहे. आणि दुसरी गोष्ट अजून अशी सांगितली की 10 मटकी एकावर एक ठेवून आमच्या गोपिका चालायच्या आणि आपल्या मैत्रिणींशी बोलायच्या, सासूबाईंशी बोलायच्या, सगळ्या नातेवाईकांशी बोलायच्या. प्रभूंनी सांगितलं, पण एक हात त्या मटकीवरती त्यांचं लक्ष असायचं. शुकदेवजी महाराज सांगतात, राजन, कलियुगामध्ये आल्यानंतर, या पृथ्वीवरती जन्म घेतल्यानंतर आपल्या डोक्यामध्ये, आपल्या आसपास, आपल्या व्यवहारामध्ये सगळेजण भेटतील आपल्याला, पण जो एक हात आहे ना, तो परमात्म्यासाठी वरती गच्च पकडून ठेवायचा आणि व्यवहार खाली करायचा. लक्ष परमात्म्याजवळ राहू द्यायचं. त्या गोपीकडून हे सिद्धांत आपल्याला सांगितलेला आहे. कन्हैया म्हटले, चला आता गायींना चारवलेलं आहे म्हणे, आपण थोडासा खेळ खेळू, आता क्रिकेट खेळू. क्रिकेट खेळायला लागले. एक वत्सासुर एक गाय बनून कंस तिकडून एक एक राक्षस पाठवत होता. पूतना गेली, अघासुर गेला, बकासुर गेला, तृणावर्त गेला, शकटासुर गेला. आता कुणाला पाठवणार? म्हणे वत्सासुर तुम्ही जा. म्हणे मी तसं स्वतःचं रूप धारण करून जाणार नाही, गायीचं रूप धारण करून जातो. बछड्याचं रूप धारण करून गेले आणि सगळ्या गोवंशामध्ये एकत्र मिक्स होऊन गेले आणि काय करू लागले, दुसऱ्या गायींना त्रास देऊ लागले. आणि त्रास दिल्यानंतर लक्षात आलं कन्हैयाच्या की एक बछडा या ठिकाणी नवीन आलेला आहे आणि लक्षात आलं की हा राक्षस आहे, त्याचा देखील माझ्या प्रभूने खेळाखेळामध्येच उद्धार केला. गोपाल, एक बकासूर पाठवलेला आहे, तो बगळ्याचं रूप धारण घेऊन आला होता, त्याचा देखील प्रभूने या ठिकाणी विनाश केला. गोपाल, कंसाने अघासुराला पाठवलं.
अघासुराने काय युक्ती केली म्हणे, एकही राक्षस पुन्हा मथुरेमध्ये वापस जात नाही. जे जे राक्षस आले ते नाश पावतात. म्हणे असा कसा म्हणे हा आठवा, असा इतका छोटासा बालक आणि एवढ्या महान महान राक्षसांना मारून टाकतो आहे. कंस एक 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 आपले सगळे प्यादे पाठवत राहत आहे. अघासुराला पाठवलं. तो म्हणे आता मी एक काम करणार. अजगराचं रूप धारण केलं. एक महान मोठा विशाल काय अजगर त्या ठिकाणी बनला आणि फक्त तोंड उघडून बसलेला आहे. तोंड उघडून बसला. त्याची लाल जीभ जी आहे ती असं वाटत होतं की जसं काही रस्ताच आहे. वनवासामध्ये सगळे हे मुलं गायी चारवत होते. सगळे म्हणे अरे कन्हैया कन्हैया, इकडच्या डोंगराच्या पायथ्याशी एक सुंदर गुफा तयार झाली म्हणे. इतक्या दिवस आपण फिरतोय दिसतच नाहीये. आज दिसली, जायचं का आपण आज जेवण तिथं करूया. कन्हैया म्हणे जाऊ नका. पण सगळे गोपगवाल म्हणले अरे चल ना. श्रीदामा म्हणे, सुबल म्हटले चला चला आपण जाऊया. कन्हैया म्हणे तुम्ही ऐकतच नाही माझा. आणि सगळे बाल गोपाल त्या ठिकाणी गेले. त्या अजगराने तोंड बंद केलं नाही महाराज, कारण की मेन गिराईक अजून यायचं बाकी होता ना. कन्हैया बाजूला बसले. म्हणे तुम्ही फिरून या, गुफा किती लांब आहे पाहून या, सगळं करून या, मी इथंच थांबतो बाहेर. सगळे विचारायला लागले कन्हैया ये ना, काही होत नाही, बघ किती सुंदर आहे. अरे मस्त गुफा आहे. कधी कधी लपाछपी खेळण्यासाठी मस्त जागा आहे आपल्याला. असं का? कन्हैयाने आपल्या मित्रांच्या आग्रहास्तव त्या ठिकाणी गेले. आणि जसं कन्हैया त्या अजगराच्या मुखामध्ये प्रवेश केला महाराज, तसं त्या अघासुराने आपलं तोंड बंद केलेलं आहे. जसं मुख बंद केलं महाराज, सगळा काळोख झाला, अंधार झाला, हाहाकार झाला. त्राहिमाम त्राहिमाम, हे कन्हैया वाचव, हे कन्हैया वाचव. अरे इथं सगळे लाईट बंद झाले, हे कसं काय बंद झालं? कन्हैया म्हणे तुम्हाला मी सांगत होतो जाऊ नका. म्हणे आता तूच मार्ग दाखव. कन्हैया म्हणे चिंता करू नका. आणि महाराज आमच्या प्रभूंनी सांगितलं सगळ्यांनी डोळे बंद करा म्हणे, कोणी डोळे उघडे ठेवायचे नाही. आणि डोळे सगळ्यांनी बंद केले. आणि कन्हैया स्थूल रूपापासून स्थूल रूपामध्ये त्या ठिकाणी परिवर्तित झाले. महान काय विराट स्वरूप झाले. त्या अजगराच्या शरीराच्या एक एक तंतू त्या ठिकाणी ताणल्या गेल्या महाराज. आणि त्या अजगराला बळजबरी ते मुख त्या ठिकाणी उघडावं लागलं. आणि प्रभूंनी जसं आपण केळ सोलतो ना, त्या पद्धतीनं त्या अजगराच्या मुखाला सोलून त्याचा त्या ठिकाणी उद्धार केला. गोपाल कृष्ण भगवान की आहे, रुधिर वाहत आहे. त्या अघासुराचा देखील उद्धार झाला. बालक लोक सगळे आले. म्हणे कस काय केलं? म्हणे माझ्या सद्गुरूची कृपा आहे. म्हणे तुमचे सद्गुरू कोण आहे? 5 वर्षाचे तुम्ही कुठे गेले नाही, कुठे मंत्र घेतला नाही. म्हणे वेळ आले की सांगेल. आता तुम्हाला काय करायचं, तुम्ही जिवंत राहिले ना बस झालं. म्हणे पण केलं काय होतं? म्हणे वेळ आली की नक्की सांगेल. सगळे बाल गोपाल म्हणे आता काना भूक लागली, चला जेवायला जाऊया. सगळ्यांचे डबे उघडलेले आहे आणि सुंदर गोलाकार बसलेले आहे. गोपाल कृष्ण कन्हैया मध्यभागी बसले. सगळेजण म्हणे कृष्णा तू माझ्याकडे तोंड कर. तिकडचा पेंद्या म्हणतो तू माझ्याकडे तोंड कर. सुदामा म्हणतो माझ्याकडे तोंड कर. कन्हैया म्हणे सगळ्यांकडे तोंड करतो. आणि प्रत्येकाला असं वाटत होतं की कन्हैयाचं मुख फक्त माझ्याकडेच आहे. अनेक रूप धारण केले, गोलाकार कन्हैया बसले आणि सगळेजण बसलेले आहे. कोणी दही भात आणलं, कोणी भाकरी आणली, कोणी लाही आणली, कोणी मुरमुरे आणले, कोणी चिवडा आणला आणि सगळे खायला लागले. माझा एक घास खा, माझा एक घास खा. वदनी कवल घेता नाम घ्या श्रीहरीचे. पण कवल घेताना जर श्रीहरीच साक्षात समोर असेल तर तो आनंद काय वेगळा असेल महाराज. प्रभूचं नाव काय, प्रभूलाच खाऊ घालत आहोत. ब्रह्मार्पणम ब्रह्महवीर ब्रह्माग्नी ब्रह्मणाहुतम ब्रह्मैव तेन गंतव्यम ब्रह्मकर्म समाधीना. प्रभूलाच आपण ते स्वीकार करत आहोत. आणि प्रभूला एक एक घास. कन्हैया म्हणे आज असं नाही करायचं, सगळ्यांची शिदोरी एकत्र करा
आणि आज काला करूया. यारे यारे लहान थोर. काला म्हणजे काय? कोणी ज्येष्ठ नाही, कोणी श्रेष्ठ नाही, कोणी हुशार नाही, कोणी अज्ञानी नाही, कोणी सद्गुणी नाही, कोणी दुर्गुणी नाही, कोणी पापी नाही, कोणी पुण्यवान नाही. आज सगळ्यांचा एक अवघा रंग एक झाला. कोणी काळा नाही, पिवळा नाही, सगळ्यांचा रंग एकत्र करून टाका महाराज. आणि तो आनंद दिव्य असतो. आणि सगळ्यांना ते खायला लावलं. कन्हैया म्हणे खा. आता काय झालं, पेंध्याच्या ताक आणलं होतं पेंध्यानी घरून, त्याच्या उपरण्यावरती ते ताक सांडलं महाराज. आणि त्याच्या घरचं ताक कन्हैयाला खूप आवडायचं. कन्हैया म्हणे मला दे, मला दे. पेंद्या म्हणे मी तुम्हाला देणार नाही. आणि त्यांच्या समोर पिऊन टाकलं. ढसा ढसा प्यायला लागला आणि ते उपरण्यावरती सगळं अर्ध ताक तर खाली सांडून गेलं. कन्हैयाने काय केलं, ते उपरणं ओढलेलं आहे आणि ते चाटून घेतलं. म्हणे वाह काय सुंदर ताक आहे म्हणे, आणि मला आवडलं म्हणे तुझ्या घरचं ताक. आता ही सगळी लीला स्वर्गामध्ये ब्रह्मदेव बघत होते. ब्रह्मदेव म्हणे अरे 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 हा परमेश्वर परमात्मा, अरे बघा ना, आता उष्ट खाणं तर ठीक आहे बाबा, समजलं की सगळे मित्रमंडळी आहे, एखाद्या वेळेस होतं. पण अरे ते पेंध्या सुदामा ज्यांच्या घरी 10 दिवस कपडे धुत नाही, ताकाचे लोण्याचे चिकट चिकट झालेले वस्त्र सगळे, आणि त्याच्यावरती सांडलेलं माखन ताक आमचा कन्हैया घेतोय, खातोय. हा परब्रह्म परमात्मा असूच शकत नाही. याची आपण आता या ठिकाणी परीक्षा बघू म्हणे. ब्रह्मदेव खाली आले महाराज बघण्यासाठी की खरोखर हा परमात्मा आहे का नाही. कन्हैया म्हटले की एक काम करा. ब्रह्मदेव यमुना नदीच्या ठिकाणी जाऊन बसले. सगळे देवता म्हटले ब्रह्माजी तुम्ही परीक्षा घेत बसा, पण आम्हाला पक्का विश्वास आहे की हा परमात्मा आहे. सगळ्यांनी माशाचं रूप धारण केलं सर्व देवतांनी आणि यमुना नदीमध्ये त्या ठिकाणी बसले. कशासाठी? उच्छिष्टमपि चामेध्यम, परमात्माच्या हाताचा एखादा कण उच्छिष्ट प्रसाद म्हणून आम्हाला लाभेल. प्रभू यमुना नदीमध्ये हात धुवायला येतील आणि ते अन्न कण जे उरलेले असेल ते प्रसाद रूपाने आम्ही ग्रहण करू. सगळे देवता मछली रूपाने त्या ठिकाणी बसले. कन्हैयाच्या लक्षात आलं. कन्हैयाने सांगितलं ऐका हो ऐका, म्हणे अजिबात यमुना नदीच्या तिथे हात धुवायला जायचं नाही. म्हणे का? हँडवॉश तर करणं पडेगा ना. अरे आजकाल नर्सरीच्या मुलांना सुद्धा आपण सांगतो हँडवॉश करो, आणि कन्हैया तू आम्हाला असं काय शिकवतोय की हात धुवायचे नाही. तुम्हाला सांगितलं ना आजच्या दिवस धुवायचे नाही. काय करायचं? आपल्या आपल्या कपड्याला पुसून टाका. गोपाल कन्हैयाचे सगळ्यांनी ऐकलं. अहो हे गोप ग्वाल देखील काही साधारण नव्हते महाराज. अनेक अनेक देवता, अनेक अनेक संत, अनेक अनेक ऋषी अनेक अनेक जन्मापासून तपस्या करत होते. त्यावेळेस परमात्म्याच्या सोबत लीला करण्याचं सौभाग्य त्यांना सवंगडी म्हणून मिळालेलं आहे. सोपं नाही महाराज. ब्रह्मदेव तिथं आले आणि ब्रह्मदेवांनी काय केलं? सगळ्या बालकांचं त्या ठिकाणी हरण केलेलं आहे. सगळ्या बालकांना घेऊन अंतर्धान झालेले आहे प्रभू. ब्रह्मदेवांनी ब्रह्मलोकामध्ये सगळ्या बालकांना घेऊन गेले. आता म्हणे कन्हैया तुझी परीक्षा घेतो. आता बघा 20-25 गोप बालक की त्यांच्या भरोशावरती सगळ्या आयांनी बायांनी सगळ्यांनी पाठवले की कन्हैया लक्ष दे बर का, आमच्या गायी पण सांभाळ. गायी गोप ग्वाल सगळ्यांना उचलून ब्रह्मदेव ब्रह्मलोकामध्ये निघून गेले. म्हणे बघू आता हा खरंच परमात्मा आहे का. कन्हैयाने बघितलं. कन्हैया म्हणे काही हरकत नाही. आणि कन्हैयाने जसे होते तसे सगळे गायीपासून गायी बछडे आणि गोप बालक सगळे तयार केले महाराज. शुकदेवजी महाराज सांगतात यावत यावत वत्स पवत्स काल्पकवपुरी यावत करांघ्राधिकम
यावद् यष्टि विशानवेनुदलशिख यावद् विभूषाम्बरम् यावच्छील गुणाभिधा कृतिवयो यावद् विहारादिकम् सर्वं विष्णुमयं गिरोऽङ्गवदज सर्वस्वरूपो बभौ. सर्वस्वरूप यावद् ज्याप्रमाणे यावद् वत्स पवत्स ज्याप्रमाणे गायी होत्या त्यांच्या बछडे होते त्या त्या पद्धतीनं आमच्या प्रभूनं तयार केले. बिलकुल झेरॉक्स कॉपी नाही, बिलकुल रियल कॉपी, ओरिजिनल कॉपी, जसे आहेत तसे. आणि पुन्हा आनंद केला म्हणे आता संध्याकाळ झाली, चला आपापल्या घरी जाऊ. आणि कन्हैया मस्त गोप गवाल सहित आपापल्या घरी देखील गेले महाराज. तरीही कुणालाही शंका आली नाही की हे आमचे मुलं नाही, ही आमची गाय नाही. अहो 6 महिने अंतर्धान करून ठेवलं होतं ब्रह्मलोकामध्ये. 6 महिन्यापर्यंत परमात्माच ग्वाल बाल बनले, परमात्माच गायी बनले. जी गाय 2 लिटर दूध देत होती तिनं 2 लिटरच दूध दिलं. आता एवढा हिशोब परमात्म्याने ठेवला बघा. ज्याचा स्वभाव जसा आहे, स्वभाव गुण कर्म रूप त्याप्रमाणे परमात्मा त्या ठिकाणी निर्माण झाला. ब्रह्मदेवाला आश्चर्य वाटलं. ब्रह्मदेवाला वाटलं अरे 2 महिने होऊन गेले, अजून काही खबर नाही आली. कोणी धिंगाणा केला नाही, कोणी काही ऑब्जेक्शन घेतलं नाही, कोणी प्रश्न विचारला नाही. ब्रह्मदेव पुन्हा खाली आले आणि बघायला लागले तर वनामध्ये सर्व बाल गोपाल गायीसह आमचे कृष्ण कन्हैया मस्त बसलेले आहेत. ब्रह्मदेवाला आश्चर्य वाटलं. आश्चर्यवत पश्यति कश्चिदेन. अरे हे कस काय? पुन्हा ब्रह्मलोकामध्ये गेले, पुन्हा आपल्या बघितलं की आपण जिथे जमा केले होते मुलांना त्या ठिकाणी आहेत का? तिथे मुलं आहेत, गायी आहेत, सगळे आहेत. पुन्हा खाली आले. असं केल्यानंतर कृष्ण कन्हैया म्हणे अब मेरी चाल देखो. पूज्य स्वामीजी नेहमी म्हणता अरे संसारियों की क्या चाल देखना, किसी के चाल क्या देखना, किसी का माल क्या देखना, किसी के बाल क्या देखना, किसी का हाल क्या देखना. देखना हो तो मेरा बस बाल गोपाल देखना. गोपाल बस मेरा कन्हैया एक बार देख लो, कुछ देखने की जरूरत नहीं पड़ेगी. आणि कृष्ण कन्हैयाने आता लीला केली महाराज. वरती ब्रह्मलोकामध्ये गेले आणि ब्रह्मलोकामध्ये जाऊन आता कन्हैया बनून नाही गेले, ब्रह्माजी बनून गेले. ब्रह्माजी बनून गेले आणि म्हणले का रे मुलांनो व्यवस्थित आहात ना तुम्ही सगळे? म्हणे हो. म्हणे ब्रह्माजी सोडा ना आम्हाला. कन्हैया रूपी ब्रह्माजी बोलले बरं बरं ठीक आहे, काही हरकत नाही, सोडतो मी तुम्हाला. पण तुम्हाला एक गोष्ट सांगायची. म्हणे तिथलचे जे त्यांचे सैनिक होते ना ब्रह्मदेवांचे, म्हणे आजकाल डुप्लिकेट ब्रह्मदेव भरपूर फिरू लागले म्हणे इकडं तिकडं. आता म्हणे आपले सप्तपदी मंगल कार्यालयामध्ये देशपांडे काका यजमानांनी खूप सुंदर भागवत कथेचं आयोजन केलेलं आहे. ब्रह्मदेवांना आमंत्रण दिलेलं आहे. म्हणून मी आता 7 दिवस मी काही ब्रह्मलोकात येणार नाही. त्यामुळे तुम्ही काय करा, जर दुसरा कोणी माझ्यासारखा ब्रह्मदेव दिसला तर तिथे चोपून काढा चांगला. आणि सगळ्या सैनिकांनी म्हणलं जी जी मालक जसं तुम्ही म्हणताल. आणि गोपगवाल सगळे घेऊन परमात्मा पुन्हा वापस आलेले आहे. हे ब्रह्मदेव, खरे ब्रह्मदेव ज्यावेळेस ब्रह्मलोकात गेले चांगली पिटाई झाली महाराज. म्हणे आत्ताच तर सांगितलं होतं की सप्तपदीमध्ये जाणार आहात, लगेच कस काय वापस आले गोपाल. कृष्ण भगवान की जय. प्रभूचा असा अपरंपार अकर्तुम शक्ती संपन्न परमात्मा ब्रह्माजीचा मोहाचा नाश झाला महाराज. ब्रह्मदेव खाली आले, कृष्ण परमात्म्याच्या चरणी नतमस्तक झाले. 5-5.5 वर्षाच्या बालकाला त्या ठिकाणी ब्रह्मदेवांनी स्तुती केली. 40 श्लोकामध्ये त्या ठिकाणी स्तुती केलेली आहे. हे कन्हैया आम्हाला क्षमा कर, माझ्या बुद्धीमध्ये आलं नाही, तुम्ही परमात्मा आहात, मला क्षमा करा.
आणि ती स्तुती केल्यानंतर कन्हैया म्हणले ठीक आहे, काही हरकत नाही, होत असतं बया मनाने. गोपाल कृष्ण भगवान की प्रभूने धेनुकासुराचा उद्धार केला. कन्हैयाने आता काय केलंय महाराज, जंगलामध्ये बसता बसता एक बास दिसली आहे, एक वेळू दिसलेला आहे. बास काट के बंसी बनवाई, सोने चांदी से मढ़वाई, नूपुर लगाए दो चार मेरे श्याम, नूपुर लगाए दो चार. आणि ती मुरली हातामध्ये घेतलेली आहे. त्या बासची स्वतः तयार केलेली मुरली. सगळे गोपगवाल म्हणू लागले, अरे काठ्या किती पडल्यात आपल्याकडे, कशाला तयार करतो अजून. दुसरा गोप म्हणतो, अरे काठीच नाही, एवढूशी काठी घेतली आणि त्याला छिद्र करत बसलाय म्हणे. अरे काय सांगाव, अरे गाईला मारण्यासाठी, गाईला आपल्याला सांभाळण्यासाठी मोठ्या मोठ्या काठ्या लागतात. कन्हैया म्हणे, तुम्ही जरा शांत बसता का, मला माझं काम करू द्या. आणि ते सुंदर सप्त स्वर त्याच्यामध्ये फुंकार घातलेले आहे, अधरावरती घेतलेली आहे आपल्या. आणि सुंदर कन्हैयाने अशी ऍक्शन केली महाराज. सगळे म्हणे, सगळे हसायला लागले, म्हणे बघा आता काठी कुणी असं घेत असतात का. आता गोपालांना काय माहिती होतं महाराज कन्हैयाची लीला. आणि म्हणे आता शांत बसा. सगळेजण आपापल्या कामाला गेले. आहा, आणि त्या मुरलीचा नाद त्या ठिकाणी आमच्या कन्हैयाने तो धून काढलेली आहे महाराज. ती मुरलीचा नाद ऐकून सगळे गोपगवाल बघायला लागले, अरे या काठीतून आवाज यायला, या काठीतून आवाज यायला. सगळेजण आपले आपले कामं सोडून जिथं कन्हैया बसलेले होते सगळे आजूबाजूला येऊन बसले. अहो गायी चरत होत्या, त्यांचं चरणं देखील थांबलं. त्या देखील मान इकडे बघून ज्या ठिकाणी कन्हैया मुरली वाजू लागले त्या ठिकाणी स्थानापन्न झाल्या. जसं आपण कथेत बसलो ना, तसं सगळे कृष्ण कन्हैयाची मुरली ऐकण्यासाठी बसले महाराज. शुकदेवजी महाराज वर्णन करतात, राजन त्या मुरलीच्या ध्वनीनं इतका नाद दुमदुमला, इतका सगळ्यांना आनंद झाला, मन हृदय द्रवित झालेला आहे महाराज. तल्लीन झाले, डोळे आपोआप मिटायला लागले. वाह कन्हैया वाह, काय सुंदर मुरली वाजवतो आहे, हे कस काय तुला जमत रे. आणि मुरली कन्हैया वाजवू लागले. शुकदेवजी महाराज सांगतात, राजन गोपगवाल आणि गाईच नाही तर स्वर्गातल्या देवता देखील त्या मुरली ध्वनीसाठी एकत्र येऊन उभा राहिल्या आणि आपले कर्ण त्या ठिकाणी दिले की वाह क्या बात आहे, काय सुंदर मुरली वाजत आहे. ज्या गोपिका आमच्या सगळ्या गवळणी मथुरेच्या बाजाराला निघाल्या होत्या, दही दूध लोणी घेऊन त्यांनी हा सुंदर आवाज ऐकला आणि श्री कृष्ण परमात्म्याची आठवण झाली महाराज. अरे हे कार्य फक्त कन्हैयाच करू शकतो. अरे बघू तरी खरं काय वाजवतो आहे, कोणतं वाद्य घेतलेलं आहे वाजवण्यासाठी. सगळे जण नवीन वाद्य संशोधन. अहो महाराज याची निर्मितीच श्री कृष्ण परमात्म्यापासून झालेली आहे. गोपाल कृष्ण भगवान की मुरलीचे खूप वैशिष्ट्य आहेत बरं का. वेणू, मुरली, बासरी ज्याला आपण म्हणतो, बासरी कधीच स्वतःहून वाजत नाही. अशा बासऱ्या किती पडलेल्या आहेत बघा तिथे, त्या स्वतःहून वाजतील का? नाही.
त्या कधीही स्वतःहून वाजणार नाही. ज्यावेळेस कन्हैया त्यांना हातात घेतील त्यावेळेस ती बासरी वाजली जाते महाराज. दुसरी गोष्ट, फुंकार देखील त्याच्यामध्ये परब्रह्म परमात्मा त्या ठिकाणी हे करतो. बासरी आतून पूर्ण पोकळ असते, आरपार दिसू शकते आपल्याला. आरपार दिसणारी ही बासरी, याचा अर्थ ती अभिमान रहित आहे, ती अविद्या रहित आहे, ती माया मोह रहित आहे. अंतर्मन तिचं अगदी स्वच्छ आहे, कोरं आहे महाराज. शुकदेवजी महाराज सांगतात आपल्या देहामधून देखील हे षडविकार अविद्या या सर्व गोष्टी काढून टाका, तिला पोकळ करा आणि परमात्म्याच्या हातात देऊन टाका आणि म्हणा, हे कन्हैया तुला जशी वाजवायची तशी वाजव.